पुण्याची ओळख आजवर आपण शिक्षणाचं माहेरघर, ऑटोमोबाईल हब आणि IT सिटी म्हणून केली. पण आता पुण्याची आणखीन एक नवीन ओळख तयार होतीये आणि ती म्हणजे GCC हब. आता GCC म्हणजे काय? तर ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर. म्हणजे एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचं असं सेंटर जिथून त्या कंपनीच्या ग्लोबल ऑपरेशनसाठी टेक्नॉलॉजी, रिसर्च, फायनान्स, एनालिटिक्स किंवा प्रॉडक्ट डेव्हलपमेंटची कामं केली जातात. पण प्रश्न असा आहे की पुण्यातच GCC का येत आहेत? 10 मुद्द्यातनं पुण्याची GCC स्टोरी समजून घेऊया. नंबर 1, पुण्यात GCCची वाढत जाणारी संख्या. पुण्यात सध्या 500 पेक्षा जास्त GCCज आहेत आणि ही संख्या वाढतच जाते. 2024 पासून 130 पेक्षा जास्त GCCजने पुण्यात एंट्री केली आहे किंवा एक्सपान्शन तरी केलंय. म्हणजे पुण्याची ही स्टोरी नुकतीच सुरू झाली नाहीये, तर ती आता वेगाने वाढते. नंबर 2, पुण्यातल्या GCCचं अमेरिका कनेक्शन. पुण्यातल्या GCC इकोसिस्टीमचा जवळपास 55% हिस्सा हा US हेडक्वार्टर्ड कंपन्यांचा आहे. म्हणजे पुण्यातल्या GCC मध्ये बसलेली टीम ही फक्त भारतासाठी काम करत नाही, तर ती अमेरिकेतल्या फायनान्शियल सर्व्हिसेस, टेक्नॉलॉजी म्हणा, इंजिनिअरिंग आणि इतर ग्लोबल बिझनेसेससाठी काम करते. म्हणजे पुणे आणि अमेरिकेच्या इकॉनॉमी मधलं हे कॉर्पोरेट कनेक्शन किती मोठं आहे किंवा नव्याने डेव्हलप होतंय हे यातनं दिसतंय. तिसरा मुद्दा आपला आहे टॅलेंट. GCC कंपन्यांना सर्वात आधी काय लागतं? तर टॅलेंट. आणि पुण्याकडे टॅलेंट, स्किल्ड वर्कर्स मोठ्या प्रमाणात आहेत. पुण्यात दरवर्षी सुमारे 2 लाख ग्रॅज्युएट्स तयार होतात. त्यापैकी जवळपास 90,000 स्टेम ग्रॅज्युएट्स आहेत. स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. आणि यामध्येच दरवर्षी मोठ्या प्रमाणावर स्किल्ड वर्कफोर्स तयार होतो. त्यामुळे कंपन्यांसाठी पुण्याचा हाच सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे. चौथा मुद्दा, पुणे म्हणजे फक्त काही IT नाही, तर पुण्याची स्टोरी त्यापेक्षाही थोडी वेगळी आहे. पुण्याकडे IT तर आहेच, पण पुण्याकडे त्याबरोबर ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग आणि रिसर्च डेव्हलपमेंटचा मजबूत बेस आहे. आणि म्हणूनच पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर्स बरोबर मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक एक्सपर्ट, प्रॉडक्ट डेव्हलपर आणि R&D टॅलेंट हे सगळं एकाच इकोसिस्टीममध्ये मिळतं. आणि हेच पुण्याला युनिक बनवतं. GCCच्या या ग्रोथबद्दल, तिथल्या संधींबद्दल ज्येष्ठ IT तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर यांनी थिंक TV या चॅनलला मुलाखत दिली आहे. त्यात ते काय सांगतात पाहूया. आता हे समजून घेण्यासाठी तुला IT इंडस्ट्रीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. म्हणजे मी ह्या क्षेत्रात आता जवळजवळ 4 दशकाहून जास्त वेळ आहे. तर सुरुवातीला ऑन साईट सर्व्हिसेस म्हणजे बॉडी शॉपिंग व्हायचं. म्हणजे त्याला ॲक्च्युली आम्ही ब्रेन शॉपिंग म्हणायचो. म्हणजे इथं माणूस रिक्रूट व्हायचा, मग ट्रेन व्हायचा आणि मग क्लायंट साईटला म्हणजे अमेरिकेत किंवा UK वगैरे या ठिकाणी जायचा. याला म्हणायचे ऑन साईट सर्व्हिसेस. मग व्हिसा रूल्स बदलले, इमिग्रेशन लॉ स्ट्रिक्ट झाले. मग काय झालं? ऑफशोअर डेव्हलपमेंट. ऑफशोअर डेव्हलपमेंटचा अर्थ असा की तीच कंपनी भारतामध्ये ऑफिस उघडायची आणि मग तेच काम इथं बसून करायचे. आणि मग इथं बसून माणूस ऑफशोअर डेव्हलपमेंट सेंटरमध्ये राहायचा आणि जर गरज पडली तर क्लायंट साईटवर जायचा. आता GCC हे ऑफशोअर डेव्हलपमेंटची पुढची आवृत्ती आहे. आणि तिथं म्हणजे ऑफशोअर डेव्हलपमेंटमध्ये फक्त विशिष्ट प्रकारचे लोक असायचे. आता GCC मध्ये सर्व फंक्शन्स असतात. म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की R&D विल रिमेन इन द क्लायंट साईट, फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऑफशोअरमध्ये राहील. आता असं नाहीये. टेक्नॉलॉजी, R&D, इनोव्हेशन, फायनान्स हे सगळं GCC मध्ये असतं. आणि फक्त ते एका कंपनीचं ते कॅप्टिव्ह सेंटर असतं. आणि तिथं कन्सल्टंट्स असतात, तिथं एम्प्लॉईज असतात, सर्व प्रकारचे लोक असतात. आणि बऱ्याच ठिकाणी एक्सपॅट नागरिक सुद्धा असतात. म्हणजे त्याच कंपनीचे कर्मचारी, पण ते भारतीय नाहीत. ते त्या मूळ कंपनीत काम करणारे लोक, ते हे कोऑर्डिनेट करतात. अशा प्रकारचं हे स्वरूप आहे. म्हणजे यातनं नवीन आपल्याला रोजगार निर्मिती होऊ शकते, जास्त होऊ शकते. पण तुम्ही GCCचं स्वरूप समजून त्या गरजेनुसार स्वतःचं कौशल्य वापरून तुम्ही रोजगारक्षम घडलं पाहिजे. याला कसं आहे की आता मी फुटबॉलचं उदाहरण देतो. फुटबॉलमध्ये एक मार्किंग म्हणून सिस्टीम असते. म्हणजे एका प्लेअरला मार्क करतात, पण त्याच्याकडे फुटबॉल जाऊ नये म्हणून मग अनेक लोक प्रयत्न करतात. तर आता व्यावसायिकांनी, शैक्षणिक संस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी असा उद्योग मार्क केला पाहिजे की आपल्याला या उद्योगाशी धोरण कोलॅबोरेट करायचे. आपली स्टुडंट्स इथं प्लेस झाले पाहिजेत. मग त्या उद्योगाच्या गरजा काय आहेत त्याच्या खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे. त्या उद्योगातल्या लोकांची चर्चा केली पाहिजे. आणि मग त्यांना हवी तशी तुम्ही मॅनपॉवर तयार करा, सिलेबस बदला, अभ्यासक्रम बदला आणि मग या गोष्टी बदलतील. तसंच आता ह्या ऊर्जेमुळे अजून एक झालंय की EVs म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स खूप मोठ्या प्रमाणावर विकली जातात. आता जर EV हे जर भविष्य असेल तर EV ओरिएंटेड आपल्याला इंजिनियर्स लागतील. किंवा आता इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स असतात. म्हणजे आता तुम्ही साधं 2 व्हीलर घेतलं तर त्याच्या डॅशबोर्डमध्ये चिप्स असतात.
आता इथं इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT म्हणून तंत्रज्ञान आहे ते अतिशय महत्वाचं आहे. ओके. नुसतं इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होऊन काही फायदा नाही. तुम्ही हे IoT, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, इंडस्ट्री 5.0 करेक्ट. या सर्व गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे जीसीसीमध्ये संधी तर आहेत, पण त्यासाठी स्वतःमध्ये ती कौशल्य जोपासणंही गरजेचं आहे. आपण पुढे जाऊया, आपला 5वा मुद्दा घेऊया. आपला पुढचा मुद्दा आहे जीसीसीचा पुण्याच्या ऑफिस मार्केटवर होणारा परिणाम. म्हणजे काय? एक इंटरेस्टिंग डेटा सांगते. 2026च्या पहिल्या क्वार्टरमध्ये पुण्यात झालेल्या ऑफिस लिझिंगपैकी तब्बल 69% लिझिंग जीसीसीजने केली आहे. म्हणजे किती? तर पुण्यातली 69% ऑफिसची स्पेस म्हणजे सुमारे 1.45 मिलियन स्क्वेअर फीट ऑफिस स्पेस ही जीसीसीजनं भाड्याने घेतली आहे. म्हणजे जीसीसीचा फायदा फक्त IT जॉब्सना होत नाही, तर ऑफिस स्पेसेस, कमर्शियल रिअल इस्टेट आणि त्याभोवतीच्या बिझनेस इकोसिस्टीमलाही याचा फायदा होतोय. 6वा मुद्दा, पुण्याचं जीसीसीचं फ्युचर हे किती मोठं असू शकतं? म्हणजे आज पुण्यामध्ये 500+ जीसीसीज आहेत, पण KPMGच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2030 पर्यंत ही संख्या सुमारे 680 पर्यंत जाऊ शकते. म्हणजे पुढची काही वर्ष पुण्यासाठी, पुण्याच्या ग्रोथसाठी निर्णायक ठरू शकतात. म्हणजे हा एक शॉर्ट टर्म कॉर्पोरेट ट्रेंड नाहीये, तर ही एक लॉंग टर्म ग्रोथ स्टोरी आहे. पुढचा मुद्दा, 7वा मुद्दा आपला आहे जीसीसी म्हणजे फक्त जॉब्स नाहीत. जीसीसी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर पटकन खरं तर IT जॉब्स येतात, पण आजच्या जीसीसीमध्ये AI, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग, डेटा सायन्स, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि ॲडव्हान्स रिसर्च यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम होते. म्हणजे पुढे पुण्यात तयार होणाऱ्या जॉब्सची क्वालिटी आणि कॉम्प्लेक्सिटी दोन्ही वाढायची शक्यता आहे. आणि प्लस पुण्यातून ग्लोबल प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी यामुळे वाढू शकते. 8वा मुद्दा, AI मुळे जीसीसीची बदलणारी भूमिका. म्हणजे पूर्वी जीसीसीमध्ये काय व्हायचं, काय होतं जीसीसी, तर ग्लोबल कंपनीचं काम भारतातून करून घेणं. पण आता हे मॉडेल बदलतंय. जीसीसीज हळूहळू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, ग्लोबल टेक्नॉलॉजी स्ट्रॅटेजीमध्ये मोठी भूमिका घेत आहेत आणि AI मुळे हा शिफ्ट आणखीन वेगाने होऊ शकतो. पुण्यासारख्या इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी इकोसिस्टीमसाठी ही एक मोठी संधी आहे. 9वा मुद्दा, महाराष्ट्र सरकारचं जीसीसीच्या बाबतीतलं टार्गेट. जीसीसीची ग्रोथ होण्यामागे जी महत्त्वाची गोष्ट आहे ना, ती म्हणजे पॉलिसी. राज्य सरकारच्या पूरक पॉलिसीजमुळे जीसीसीची ग्रोथ होतीये. महाराष्ट्राच्या 2025च्या जीसीसी पॉलिसीमध्ये राज्यामध्ये 400 नवीन जीसीसी आणण्याचं आणि सुमारे 4 लाख हाय स्किल्ड जॉब्स निर्माण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय. म्हणजे जीसीसी हा फक्त एक प्रायव्हेट कंपनीजचा बिझनेस डिसिजन नाहीये, तर तो राज्याच्या इकॉनॉमिक ग्रोथ स्ट्रॅटेजीचाही भाग बनतोय. आणि आपला 10वा मुद्दा, मग आता पुण्यासमोर काही प्रश्न आहेत का? तर हो, कंपन्या पुण्यात येत आहेत, टॅलेंट आहे, डिमांड आहे, पण त्याच वेगाने आपलं इन्फ्रास्ट्रक्चर पुढे जात आहे का? पुणे ट्रॅफिक, पब्लिक ट्रान्सपोर्ट, एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी, हाऊसिंग आणि फ्युचर रेडी टॅलेंट या सगळ्या समस्या सोडवायला आपण रेडी आहोत का? यावरही विचार केला गेला पाहिजे. या समस्या कशा सोडवता येतील यावर बोललंही गेलं पाहिजे. कारण पुढची स्पर्धा ही कंपन्या फक्त पुण्यात आणण्याची नाहीये, तर कंपन्या पुण्यात टिकवण्याची आहे. तर याचा शेवट कसा करायचा? तर हा डेटा आपल्याला काय सांगतो? तर पुण्याची ओळख फक्त IT हब म्हणून राहिलेली नाहीये. पुणे आता ग्लोबल कॅपेबिलिटी हब या होण्याच्या दिशेने जातंय. आणि खरी संधी ही फक्त एवढीच नाहीये की पुण्यात परदेशी कंपन्यांची ऑफिसेस कशी वाढतील, तर खरी संधी अशी आहे की पुण्यातून जगासाठी टेक्नॉलॉजी तयार होईल, प्रॉडक्ट्स तयार होतील आणि इनोव्हेशन तयार होईल. म्हणूनच पुढच्या काही वर्षात पुण्याची नवी ओळख कदाचित अशी असेल की अ सिटी दॅट डझंट जस्ट वर्क फॉर द वर्ल्ड बट बिल्ड्स फॉर द वर्ल्ड. इथेच थांबूया. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि फॉलो करा पुणे फर्स्ट फॉर मोर सच कॉन्टेंट.